भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व संविधानाची तत्त्वे आपणास कायम मार्गदर्शक ठरली आहे। कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल या दृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले। सरन्यायाधीश श्री गवई यांनी आज येथील NBT विधी महाविद्यालयास भेट दिली आहे। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती अश्विन भोवे, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य जयंत जयभावे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर RP देशपांडे, सचिव दीप्ती देशपांडे, प्राचार्य AJ कादरी, समन्वयक भारती कौराणी, डॉक्टर संजय मांडवकर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। सरन्यायाधीश श्री गवई म्हणाले की संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा एक भाग आहे। माझ्या शिक्षणाची सुरुवात महापालिका शाळेपासून झाली व आज या पदावर पोहोचण्याचे सर्व श्रेय संविधानाचे असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी प्रगती पथावर पोहोचलो आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे। उच्च ध्येय ठेवल्यास निश्चितच आपल्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल असा सल्ला सरन्यायाधीश श्री गवई यांनी विद्यार्थ्यांना दिला। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शहीद भगतसिंग यांचा आज जन्मदिवस आहे। त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी वेचले। त्याप्रमाणे विधी क्षेत्रात ज्ञान संपादन करून त्याचा लाभ समाजासाठी होईल। तसेच विधी क्षेत्र व समाजाची प्रतिमा मलिन होणार नाही या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले। न्यायमूर्ती श्री कर्णिक म्हणाले की सरन्यायाधीश श्री गवई यांचा विनम्रता, साधेपणा शिकण्यासारखा आहे। त्यांचे मार्गदर्शन निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल। संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलेचे अनावरण सरन्यायाधीश श्री गवई यांच्या हस्ते झाले। हा संस्थेसाठी हा गौरवाचा क्षण आहे। कायद्याचा अभ्यास व वेळेत न्यायदान ही सरन्यायाधीश श्री गवई यांची कार्यशैली असून विद्यार्थ्यांनी यांचा अवलंब करावा असे संस्थेच्या सचिव श्रीमती देशपांडे प्रास्ताविकात म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।